नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण BA तृतीय वर्षामधील 6व्या सत्रामध्ये असणारा आपला साधन संपत्ती भूगोल नावाचा पेपर हा या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, या साधन संपत्ती भूगोलाचा पेपर अभ्यासत असताना आपण साधन संपत्तीचं असणारं वर्गीकरण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू लागलेलो आहोत. साधन संपत्तीचं वर्गीकरण पाहत असताना आपण मागील तासामध्ये पुनर्विकिरणीय साधन संपदा, अपुनर्विकिरणीय साधन संपदा आणि नैसर्गिक स्वरूपाची असणारी जैविक साधन संपदा ही मागील तासामध्ये आपण अभ्यासलेली आहे. आजच्या तासामध्ये आपण अजैविक साधन संपदेचा विचार करतोय. नॉन बायोटिक रिसोर्सेस यांचा विचार हा आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी करू लागलेलो आहोत. निसर्गातील निर्जीव परंतु उपयुक्त घटकांचा समावेश अजैविक साधन संपत्तीमध्ये होतो. निसर्गामध्ये जे काही निर्जीव घटक आहेत परंतु मानवाच्या दृष्टीनं उपयुक्त आहेत अशा घटकांचा समावेश हा या साधन संपत्तीमध्ये केला जातो. ही साधन संपत्ती अनूतनक्षम असते. म्हणजे मित्र हो, या साधन संपत्तीचं नूतनीकरण करणं निश्चित त्यासाठी खूप मोठा कालावधी हा लागतो. म्हणून ही साधन संपत्ती अनूतनक्षम असे समजल्या जाते. उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण बघितलं तर खनिजे, खनिज तेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा ही सर्व साधन संपत्ती ही अजैविक स्वरूपाची साधन संपत्ती आहे. या साधन संपत्तीच्या निर्मितीचा वेग हा अतिशय मंद असतो. साधारणतः असं म्हटलं जातं की हजारो आणि लाखो वर्षाचा कालावधी या साधन संपत्तीच्या निर्मितीसाठी लागतो. या साधन संपत्तीच्या निर्मितीचा जरी वेग मंद असला तरी मात्र वापर हा जलद गतीने जर झाला तर ती साधन संपत्ती संपुष्टात येण्याची शक्यता या ठिकाणी आहे. आणि म्हणून या साधन संपत्तीचा योग्य असा वापर करणं आवश्यक आहे. मित्र हो, सर्व खनिजे अजैविक असून ती अनूतनक्षम आहेत. अजैविक साधनांची उपयुक्तता ती साधने वापरण्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकतात यावर अवलंबून आहे. मित्र हो, ही जी काही अजैविक प्रकारची साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीची उपयुक्तता ही त्या साधन संपत्तीच्या असणाऱ्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. ही साधन संपत्ती जर सहजरित्या उपलब्ध होत असेल तर निश्चित त्या साधन संपत्तीचा वापर हा या ठिकाणी केला जातो. आपण पाहतोय की बहुतेक जे काही खनिजे आहेत ही बहुतेक खनिजे भूगर्भामध्ये आपल्याला आढळून येतात. आणि भूगर्भामध्ये जर ते आपल्याला या ठिकाणी सापडतात तर त्यांची उत्पादन, त्यांचं उत्खनन करणं, त्यांचं खनन करणं व त्यातून त्यांची उपलब्धता करून घेणं हे निश्चित त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जर त्यांच्या उत्खननासाठी किंवा खननासाठी अधिक प्रमाणात जर खर्च येत असेल तर निश्चित त्या साधनांची उपयुक्तता, त्या खनिज संपत्तीची उपयुक्तता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून जी साधने सहजतेने उपलब्ध होतात त्यांची उपयुक्तता ही वाढलेली आपल्याला दिसते. त्यांचे उत्पादन व खप हा अलीकडच्या काळामध्ये वाढत आहे. त्यामुळे भूगर्भातील खनिज साठे कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यांचे आले आहेत. खनिजाशिवाय
मृदा व पाणी ही देखील महत्त्वाची अशा प्रकारची अजैविक संपत्ती आहे. मित्रहो, या ठिकाणी ज्यावेळेस आपण मृदेचा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की सुपीक प्रकारची मृदा ही निर्माण होण्यासाठी किंवा मृदा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. ज्या खडकापासून मृदेची निर्मिती होते त्या मूळ खडकाच्या प्रकारानुसार हा कालावधी कमी अधिक किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो. ही मृदा काही दिवसामध्येच जर त्या मृदेची धूप झाली तर काही दिवसामध्येच ही मृदा नापीक बनलेली आपल्याला दिसून येते. किंवा चुकीची शेती पद्धती जर आपण वापरली, अतिरिक्त प्रकारचं जलसिंचन आपण त्या ठिकाणी दिलं, रासायनिक खतांचा अतिरेक या ठिकाणी जर आपण केला तर आपल्याला असं दिसून येतं की ही जी काही मृदा निसर्गाच्या माध्यमातून अजैविक घटक म्हणून या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, त्यांचा जर वापर आपण अयोग्य असा वापर केला तर निश्चित ती मृदा असून देखील तिची उपयुक्तता किंवा तिच्यापासून निघणारं जे काही उत्पादन आहे हे आपल्याला कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच ती मृदा नापीक झालेली आपल्याला आढळते. तसंच पाणी ही सुद्धा एक महत्त्वाची अजैविक साधन संपत्ती आहे. पृथ्वीवर जरी 71% पाण्याचा साठा असला तरीही मानवासाठी उपयुक्त असणाऱ्या या गोड्या पाण्याचा साठा मात्र अत्यंत कमी आहे. आणि हे सर्व पाणी मानवाला पर्जन्याच्या रूपाने उपलब्ध होते किंवा मिळते. पर्जन्याच्या रूपाने उपलब्ध झालेलं पाणी हे जमिनीमध्ये मुरतं आणि भूपृष्ठाखाली हे पाणी साठतं. हे भूमिगत पाणी जेवढ्या प्रमाणात साठते त्या मानाने त्यापेक्षा अधिक पाण्याचा उपसा वेगवेगळ्या कारणासाठी मानवाकडून केला जातो. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी ही सतत खाली जात आहे. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची मागणी ही वाढत आहे, परंतु उपलब्ध असणारं पाणी मात्र आहे तेवढंच आहे. त्यामुळे मृदा किंवा पाण्याची निर्मिती हा मानव करू शकत नाही. मृदा किंवा पाणी हे मानवाला निर्माण करता येत नाही, मात्र काही उपाय योजून त्यांचे संरक्षण मात्र करू शकतो. मानव या ठिकाणी काही उपाय या ठिकाणी करू शकतो की जेणेकरून उपलब्ध असणारं मृदा असेल किंवा पाणी असेल, या पाण्याचा संरक्षण या ठिकाणी मात्र मानव करू शकतं किंवा त्यांचं संधारण, ज्याला आपण असं म्हणूया की संधारण देखील माणूस करू शकतो. मृदेची धूप कमी करता येते व कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हा मानव या ठिकाणी करू शकतो आणि योग्य उपायाच्या माध्यमातून तो मृदेची सुपीकता टिकवून ठेवू शकतो. तसंच मृदेचं होणारं अतिरिक्त अशा प्रकारचं प्रदूषण तो रोखू शकतो. त्याचबरोबर पाण्याचं होणारं प्रदूषण विविध उपाय करून त्या ठिकाणी तो पूर्ण करू शकतो आणि पाण्याचा वापर केल्यानंतर जे काही पाणी शिल्लक असतं त्याचा पुनर्वापर, त्याचं शुद्धीकरण करून पुनर्वापर करून
अधिकाधिक वाढणाऱ्या लोकसंख्येचा गरजा या ठिकाणी आपण पूर्ण करता येऊ शकतात. आणि मित्रहो, पावसाचे पाणी हे देखील आपण जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत कशा पद्धतीनं मुरवता येईल याच्या देखील उपाययोजना हा आपण करू शकतो. आणि त्या अनुषंगानं हे पृथ्वीवर असणारे अजैविक अशा प्रकारचे साधन संपत्ती, या साधन संपत्तीचं नूतनीकरण मानवाला करणं जरी शक्य नसलं तरीही मानव मात्र या अजैविक अशा घटकांचा संतुलित वापर, योग्य अशा प्रकारचा उपाययोजना, संधारण करून अधिकाधिक योग्य पद्धतीनं वापर त्याचा करू शकतो. आणि स्वतःचा विकास संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर निश्चित मानव या अनुषंगानं शाश्वत असा विकास या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने मित्रहो, ही अजैविक अशा प्रकारची साधन संपत्ती देखील आपण आजच्या तासामध्ये बघितलेली आहे. धन्यवाद.